नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दही वडे कशी बनवायचे ते बघतोय। तर घरच्या घरी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। बाहेर जसे रेस्टॉरंटमध्ये आपण खातो त्याच प्रमाणात घरच्या घरी हे बनवून अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात आणि बघा काय कमाल दिसतात। रंगही छान जबरदस्त आला आहे। चवीलाही एकदम चटकदार, आंबट गोड, तोंडाला पाणी सुटेल असे चमचमीत याची अशी मस्त चटपटीत चव येते। रेस्टॉरंटमध्ये जायची आता अजिबात गरज नाही। घरीच रेस्टॉरंट पद्धतीने दही वडा बनवून खाऊ शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। मी सविस्तर कृती सांगितली आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। जर स्किप करून बघितला तर मग तुमचे दही वडे हे छान असे रेस्टॉरंट सारखे होतील नाही। तर या व्हिडिओमध्ये मी डाळ भिजवेपासून तो संपूर्ण वडे बनवण्यापर्यंत टिप्स दिले आहे। तर तुम्हाला त्या फॉलो करायचे आहे, म्हणजे तुमचेही वडे छान असे गोल गरगरीत, चवीला चटकदार रेस्टॉरंट सारखे होतील। चला तर मग पटकन या रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असे आंबट गोड तिखट चवीचे रेस्टॉरंट सारख्या पद्धतीने दही वडे बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर या वाटीने मोजून एक वाटी उडीद डाळ घेतली होती। त्याला अगोदर स्वच्छपैकी 2-3 वेळा धुवून काढायची आणि नंतर मग पाण्यात भिजत ठेवायची। बघा इथं मी 4 तास पाण्यात भिजत ठेवली आणि छान ही मस्त अशी भिजली आहे। 4 तासापेक्षा जास्त तास ठेवू नका। अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे साखर लागेल, अर्धी वाटी हिरवी चटणी घेतली, 1 चमचा जिरेपूड आहे, चवीनुसार मीठ, 1 वाटी बारीक शेव, 1 वाटी चिंच गुळाची चटणी आहे आणि त्यासोबतच इथं दही सुद्धा लागणार आहे आपल्याला। तर इथं मी ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली त्याच वाटीने 2 वाट्या छान फ्रेश दही घेतलं। बघा इथं मी डाळीमधलं सगळं पाणी नितळून काढलं, तुम्ही बघू शकता। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळीचं कमीत कमी पाण्याचा वापर करून याचं वाटण करून घ्यायचं आहे। आणि बघा इथं मी मिक्सरमधून डाळीचं वाटण करून घेतलं आहे। छान असं तुम्ही बघू शकता, मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त अशी पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक। बघा आता यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं। आता हे चांगलं फेटून घ्यायचं या चमच्याने, मस्त हे हलकं फुलकं होते। फेटून घेणं महत्त्वाचं आहे। वडेसुद्धा खाताना मस्त हलकं फुलके लागतात, म्हणून हे पीठ हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं। हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलं। आता याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे। वड्याचं मिश्रण मुरवण्यासाठी ठेवलं तोवर आपण दहीचं बॅटर बनवून घेऊया। तर इथं मी कपामध्ये 1 कप दही काढून घेतलं, हे आपण वरनं घालू। तर सर्वात आधी इथं मी बाउलमध्ये हे दही घेतलं आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। यामध्ये 2 चमचे इतकी साखर घालून घेते आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आणि हे चांगलं असं व्यवस्थित फेटून घ्यायचं। तुमच्याकडे जर एकदम घट्ट दही असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालू शकता, अगदी थोड्या प्रमाणात, आणि मग व्यवस्थित फेटून घेऊ शकता। कमी घट्टसर दही होतं म्हणून मी यामध्ये पाणी घातलं नाही। साखर विरघळेपर्यंत हे दही छान फेटून घ्यायचं। बघा इथे मी हे दही व्यवस्थित फेटून घेतलं, छान असं क्रीमी टेक्स्चर झालं आहे, तुम्ही बघू शकता। हे दही साईडला काढलं कारण असं आहे की वडे आपण जेव्हा बनवून आपल्या रेडी होतील, दही त्यामध्ये सोडलं तर वडे दही शोषून घेतात, म्हणून असं थोड्या प्रमाणात बाहेर दही काढून ठेवलं आहे। आणि याची सुद्धा कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, छान असे क्रीमी टेक्स्चर आलं आहे। आता हे सुद्धा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आपल्याला वडे तळायला घ्यायचे। आता इथं गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि त्याचसोबत इथं हे वडे बनवण्याचं मिश्रणसुद्धा सेट झालं आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता। मस्त असं हलकं फुलकं झालं आहे। आता आपल्याला हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि वडे एक एक करून यामध्ये सोडायचे। बघा इथं मी बोटाला पाणी लावून घेतलं व्यवस्थित असं। बघा याप्रमाणे असं जेवढे या कढईमध्ये मावतील तेवढे गोळे सोडून घ्यायचे। मस्त याला असा गोल आकार देऊन द्यायचा, अलगद हाताने सोडून द्यायचे। तुम्हाला चमच्याने जमत असतील तर चमच्याने सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता। आता एक बाजू
चांगली तळून घ्यायची आणि नंतर मग पलटी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त इथं हे मस्त वडे झाले आहे। छान याला असं तेलामध्ये ढवळून घ्यायचं आणि खरपूस रंग येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। तर वडे सोडताना तेलात काय करायचं की लगेच पलटी करायची, घाई करायची नाही। जर लगेच पलटी करायची घाई केली तर वडे हे मधातच तुटून जातील किंवा मग ते कढईला चिटकून बसतील, त्याचे तुकडे होतील। असं करायचं नाही, त्याला जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न करू नका। एक बाजू चांगली तळून झाली की ती आपोआपच वरती येतात। मग नंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता वडा मस्त असा गोल गरगरीत झाला। आता याला हलकासा असा छान खरपूस रंग येऊ देऊ आणि मग नंतर काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा खरपूस रंग आला आहे बघा। असे हलके फुलके सुद्धा झाले आहेत आणि त्यासोबत इथं टम्म सुद्धा फुगलेले आहेत आणि अजिबात कुठेच फुटलेले नाही। तुम्ही एकूण एक वडा बघू शकता मस्त असा छान गोल गरगरीत झाला आहे। असे छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग याचं संपूर्ण तेल नितळून काढायचं आणि एका प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायचे। हे बघा याप्रमाणे असे तळून घ्यायचे। आता याचप्रमाणे दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घेऊया। तर बघा हातावर असा मस्त असा गोल शेप देऊन द्यायचा। अलगद हा वडा या तेलामध्ये हळूवारपणे सोडून द्यायचा बघा याप्रमाणे असे। तुम्ही बघू शकता याला हलवायचं अजिबात गरज नाही, छान एक बाजू तळली की आपोआप वरती येतात। तुम्ही बघू शकता छान असे वरती येत आहे बघा, क्या बात आहे, मस्त असे। आता सोनेरी रंग येईपर्यंत हे सुद्धा बॅच मी खरपूस तळून घेते आणि याचप्रमाणे सगळे वडे तळून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथं सगळे वडे बनवून तयार आहे आणि मस्त असा खुसखुशीत झाले आहे। एक वडा तोडून सुद्धा दाखवते बघा, क्या बात आहे। तर बघा मस्त असे सॉफ्ट झाले आहे आणि आतून तुम्ही बघू शकता अजिबात कच्चे राहिले नाही, आतील भागापर्यंत मस्त असे तळले गेले। छान सोनेरी रंग सुद्धा आला आहे आणि तुम्ही नोटीस करू शकता की एकदम गोल गरगरीत झाले आहे बघा। इथं वडे मी तळून सुद्धा घेतले आणि त्याशिवाय थंड देखील करून घेतले आहे। इथं पातेल्यामध्ये थंडगार पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। आता हे पाणी एकदा असं छान ढवळून घ्यायचं। आता हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। पाण्यात वडे घालल्याने काय होते मस्त असे ते एकदम सॉफ्ट होतात आणि खायला सुद्धा छान लागतील। तुम्हाला जेवढे खायचे तेवढंच तुम्ही पाण्यामध्ये घालून घेऊ शकता, पण इथं मी सगळेच घालून घेते। छान पाण्यामध्ये हे डीप करून घ्यायचे असे। आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 7 ते 8 मिनिटासाठी हे असेच बाजूला मुरवण्यासाठी ठेवून द्यायचे। तरी ते जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली आणि तुम्ही बघू शकता वडेही छान मस्त असे फुगले आहे बघा। आधी आपण तळून घेतले तेव्हा मस्त असा सोनेरी रंग होता, याचा रंगसुद्धा आता थोडासा फिका पडला आहे। या वड्यांनी सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे। आता आपल्याला काय करायचं, आता इथं एक वडा घ्यायचा आणि याचं पाणी असं 2 हाताच्या मधामध्ये छान असं पिळून काढायचं। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मी। दोन्ही हाताच्या मधात छान हा वडा असा दाबून घ्यायचा म्हणजे यातील संपूर्ण पाणी असं नितळून जाते। तर याचप्रमाणे मी सगळे वड्यातील पाणी पिळून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता सर्विंग प्लेटमध्ये मी सगळे वडे पाण्यातून काढून घेतले। छान याचं पाणी पिळून काढलं आहे बघा, मस्त असे छान दिसत आहे। आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं। तर हे आपण बाउलमध्ये जे दही काढलं होतं ते यावरती घालून घ्यायचं आहे। खूप सारं दही घालायचं। आता बघा इथं मी सगळं दही ह्या वड्यावरती घालून घेतलं। आता यावर आपल्याला थोडा चाट मसाला भुरभुरून घ्यायचा, चव याने छान अशी चटपटीत येते। त्यासोबत थोडं लाल तिखट हे सुद्धा यावरती भुरभुरून घ्यायचं। थोडं जिरं पूड, अगदी थोडं जिरे पूड आहे हे घालून घ्यायची। हिरवी चटणी आहे ही सुद्धा यामध्ये घालून घेते। चिंच गुळाची चटणी आहे बघा, छान दाटसर आहे हे यामध्ये घालून घेते। आता यामध्ये शेव घालून घ्यायचे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी काही हरकत नाही। फक्त खायला मस्त असे चटपटीत लागेल म्हणून मी इथं शेव घालून घेते। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आणि बघा इथं मस्त इथं दही वडे बनवून तयार आहे, काय भारी दिसत आहे बघा। तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना बनवायला घ्याल असे चटपटीत इथं
मस्त आंबट गोड तिखट तोंडाला पाणी सुटेल असे दहीवडे घरी बनवण्याची खूप 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 सोपी पद्धत आहे. मस्त चटपटीत असे बनतात. बोलता बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि बघा मस्त असे खायला सुद्धा कमाल लागतात. रंग छान सुरेख आला आहे. जसे बाहेर मिळतात आपल्याला त्याच प्रमाणात घरी बनवण्याची खूप खूप सोपी पद्धत आहे. चटकदार आंबट गोड दहीवडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.